शकतो आज हिरवळीचं खत जे आहे, ज्याला हिरवळीचं खत म्हटलं जातं, ते ढ्यांच्या ऑन फील्ड प्रॅक्टिकली आपल्या शेतावर वापरताना, आपण पेरणी करताना मित्रांनो बघू शकता मित्रांनो, हे हिरवळीचं खत किती इम्पॉर्टंट आहे जमिनीसाठी, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी. आता हे जो स्वतः वापरतोय, जमिनीत पेरणी करतो, त्या शेतकऱ्याला याचं ताकद माहिती. हिरवळीचं खत जर तुम्ही वापरलं तर ह्याच्यामधून तुम्हाला भरपूर बेनिफिट आहे. एकतर मुळाची संख्या याची मोठी असल्यामुळं, सोटमूळ मोठा असल्यामुळं जमिनीत डीप लेवलला जाऊन जमिनीला जे समजा इथं ऊस क्षेत्र होतं त्या जागेवर ऊसासाठी जे हानिकारक काही जे काही केमिकल्स आहेत किंवा जे काही रासायनिक गोष्टी ज्या हानिकारक आहेत ते सगळं हे ढ्यांचं स्वतःकडे खेचून घेतं. दुसरा सर्वात महत्त्वाचं, हे ढ्यांचा जो आपण माती आड करतो, आडवी उभी नांगरणी करून, त्याच्या नांगरणी किंवा रोटा फिरून, तर ते जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, जे की ऑर्गॅनिक खत आहे, तर याची कॅपॅसिटी एवढी जबरदस्त आहे मित्रांनो की 80 क्विंटल जो हिरवा पाला 1 एकरमध्ये होतो ढ्यांच्याचा, तर 225 क्विंटल शेणखत जेव्हा जमिनीला देतात, जमिनीला जेवढी ताकद देतं 225 क्विंटल, तेवढं हे आपलं 25 किलोचं बियाणे 1 एकरला टाकल्यानंतर 80 क्विंटलच्या आसपास हिरवा पाला होतो या ढ्यांच्याचा. तेवढं जबरदस्त ताकद असलेलं ह्याच्याबरोबर तुम्हाला नायट्रोजन देणार, फॉस्फरस देणार, पोटॅशियम देणार, झिंक देणार, कोबाल्ट देणार, निकेल देणार, या प्रकारचे सर्व इन्ग्रेडियंट्स, मुख्य मूलद्रव्य, सूक्ष्म मूलद्रव्य झाडाला प्रोव्हाइड करायचं काम करतं. जेणेकरून तुम्ही जे पीक घेणार आहे पुढचं, तर पलटीसाठी सगळ्यांनी हे ढ्यांच्याचा वापर करायचा आहे, तागाचा वापर करायचा आहे. हे याच्यामध्ये जे निमॅटोड्स असते, जे खालच्या साईडला जे गाठ्या असतात, त्या गाठ्यामध्ये रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर ह्या नावाचे जे जीवाणू आहेत, हे जीवाणूंची स्पेशालिटी मित्रांनो, हे हवेतला नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स करायचं काम करतं. आणि हवेचा नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स झाला तर बाहेरून नायट्रोजन विकत आणण्यापेक्षा, बाहेरून युरियाच्या रूपात नायट्रोजन विकत आणून जमीन बंजर करण्यापेक्षा, जर तुम्ही हिरवळीचं खत घेतलं आणि त्याला जर जमिनीत माती आड केलं तर 100% तुमची नायट्रोजनचं प्रमाण जमिनीत वाढणार आहे. आणि एकदा का नायट्रोजनची पूर्तता तुमच्या जमिनीची झाली तर तुम्हाला बाहेरून विकत आणून नायट्रोजन टाकण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे एकदम जबरदस्त असं हिरवळीचं खत आहे, आपण आज टाकतोय आपल्या शेतामध्ये. बघू शकता मित्रांनो, नांगरणी करताना आपण स्वतः नांगरणी करतोय आज, ॲज अ शेतकरी, ॲज अ फार्मर, स्वतःची शेती करताना आपण आपलं हे फर्स्ट प्रोजेक्ट आहे मित्रांनो हा ढ्यांच्याचा. तर सर्वांनी हे ढ्यांच्याची लागवण करायची, जेणेकरून लागवणपेक्षा म्हणता येईल पेरणी करायची. पेरणीद्वारे आपल्याला पेरणी केल्यानंतर याचे जबरदस्त रिझल्ट आपण बघूयात नंतर. आता मी हळूहळू सगळे व्हिडिओ काढणारच आहे. आपला ढ्यांच्या 15 दिवस झाल्यावर जे पाण्याची लागणारी जी पाणी आहे, ती पाणी धारण क्षमता पण या ढ्यांच्याची भरपूर प्रमाणात असते मित्रांनो, जेणेकरून तणाचं जी वाढ आहे ती तण वाढ पण होत नाही. त्या दिवशी मी व्हिडिओ बनला होता सर्व ऊसधारक शेतकऱ्यांसाठी की तुम्ही तुमचं जे पाचरट आहे ते पाचरटला जाळू नका, पाचरटला न जाता त्याची कुट्टी करा, आणि कुट्टीनंतर त्याला कटर मारा, आणि कटर मारल्यानंतर ते पाचरट जमिनीतच ठेवा, आणि पाण्याने भिजून वाटलंच तर अलग अलग जीवाणुयुक्त असे जे पाचरट आहे त्याला कुजवणारे औषधं बाजारामध्ये आज कृषी सेवा केंद्रामध्ये भेटतात, त्याचाही वापर करू शकता. नाही तर नॉर्मली पाणी जरी दिलं तरी हे ऑर्गॅनिक मॅनवर जर पाचरट तुम्ही न जाता जर त्याचं ऑर्गॅनिक मॅनवर तयार केलं, जैविक सेंद्रिय खत जर तयार केलं, तर 100% तुमची जीवाणूंची संख्या वाढून पुढच्या वेळेस जे रासायनिक खताचा डोस आहे तो 100 नाही ते 1,01,000% कमी होणार आहे मित्रांनो. कमीत कमी नाही म्हटलं तरी 100%चं रासायनिक खताचं प्रमाण तुमचं डायरेक्ट 25-30% येणार आहे. तर सर्व ऊसधारक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे क्षेत्र आहे ते एकदम विषमुक्त करायचे, जमिनीची पोत सुधारायचं, आणि जे काय आहे पाचरट ते कोणत्याच शेतकऱ्यांनी जाळायचं नाही. ज्याला आपली जमीन टिकून धरायची, जमीन पाचरटाचे भरपूर फायदे मित्रांनो त्या दिवशी सांगितले मी त्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांनी पाचरट हे कोणी जाळायचं नाही.